नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डेटा वर जाण्यापूर्वी तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. फार इम्पॉर्टंट आहे. ओके. तर तुम्ही बघितलं असेल आता जे मार्केट आहे ते मार्केट अशा पद्धतीने थोडंसं वरती जाताना दिसतंय. म्हणजे सकाळी खाली ओपन होतं, बराच वेळ खाली राहतं आणि सरते शेवटी वरती जाण्याचा प्रयत्न होतो. तर असं काय घटना घडतायत मार्केटमध्ये की ज्या थोड्याशा रिटेलरचा जो कॉन्फिडन्स आहे तो अजून बिल्ड करतात पॉझिटिव्ह साईडला. ओके. तर मित्रांनो, खरंच काही पॉझिटिव्ह झालंय का? तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा, तुम्हाला त्या गोष्टी समजून येतील. लोकांचा मोटिव्ह वेगळा आहे, मोठ्या लोकांचा. अजूनही गेम चालू आहे. त्यानंतर अजून एक न्यूज आली. न्यूज अशी होती की आपलं युएसचं जे हाऊस आहे, म्हणजे त्यांची जी संसद आहे, त्या संसदेत त्यांचं हे पारित झालं की त्याच्यामध्ये इराण सोबतचं जे युद्ध आहे ते आता स्टॉप केलं पाहिजे आणि ते सगळे जे पण आपले आहेत सैन्य ते माघारी बोलवलं पाहिजे, अशा हिशोबाचं हे विधेयक त्या ठिकाणी पारित झालं. आणि डोनाल्ड ट्रम्पवर काही त्यांनी हे ठेवले की डोनाल्ड ट्रम्प, तू हाऊसचं हे नाही घेतलं, काय त्याला बोलतात, परमिशन नाही घेतली 6 महिने 4 महिने, तू अशाच पद्धतीने काहीतरी निर्णय घेतोय याच्या रिलेटेड आणि हे हाऊसला कळवलेलं नाहीये. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीची एक न्यूज आहे. तर हे जर तिकडून ते पास झाले, ते बोलवण्याचा प्रयत्न करतायत, ते एक पॉझिटिव्ह न्यूज मानली जाते. कुणाच्या हिशोबाने? मार्केटच्या हिशोबाने, की इराण आणि अमेरिकेचं युद्ध जर थांबलं तर हर्मुज ओपन होईल आणि तेलाचे जे साठे आहेत ते थोडेसे आपल्याला तेलाची आयात होणं थोडं सोपं होईल. म्हणजे आपली जी कॉस्ट वाढली आहे, जगावर जो प्रेशर आहे ऑइलचा, तो प्रेशर कमी होण्यासाठी मदत होईल. ओके. त्यानंतरून दुसरं एक न्यूज अशी आली. ओके. न्यूज काय होती की कॅपिटल गेन टॅक्स जो आहे आपल्या याच्यावरचा, इन्व्हेस्टमेंटवरचा, तो लॉंग टर्म कॅपिटल गेन तो कमी करण्याचा प्लॅन आहे गव्हर्नमेंटचा, अशा पद्धतीची एक न्यूज आली. तर मित्रांनो, ही न्यूज आहे ना, ही एक प्युअर झोल आहे. याच्यातून 1 रुपयाचा पण फायदा होणार नाहीये इंडियन इक्विटी मार्केटमध्ये. ओके. ते जे इन्व्हेस्टर आहेत लॉंग टर्मचे, ज्यांचे बॉन्ड आणि रिलेटेड ज्या डेट सिक्युरिटीज आहेत ना, त्या डेट सिक्युरिटीज साठी गव्हर्नमेंट प्लॅन करते की त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरला नाही लागणार किंवा कमी करायचा विचार आहे. पण ह्याचा फायदा काय होईल? जे रिटेलर आहेत, ते रिटेलरला पण तो टॅक्स लागणार आहे. रिटेलर इन्व्हेस्टर नाही आहेत का? 100% आहेत. त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे ना. फॉरेन इन्व्हेस्टर आहेत, ते फॉरेन इन्व्हेस्टर इक्विटी मार्केटमध्ये आहेत, त्यांना फायदा झाला पाहिजे, बरोबर ना. इक्विटी मध्ये येणार नसेल, तुमच्या गव्हर्नमेंट बॉन्ड आणि सिक्युरिटीज मध्ये तुम्ही तो फायदा देणार असेल तर तो फायदा काही कामाचा नाही. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट रिलेटेड ज्या सिक्युरिटीज आहेत त्याच्यामध्ये ते होण्याचं प्लॅनिंग आहे. ओके. तर ह्याची न्यूज अजून मी डिटेल चेकआउट केलेली नाहीये, फार डिटेल थोडंसं बघणं गरजेचं आहे. ही फसवी न्यूज आहे मला, प्रायम फेसी तर अशाच पद्धतीने दिसतंय. ओके. तर बघूया आपण कशा पद्धतीचं हे होतंय. तर याच्यानंतरून तुम्हाला काही डेटाचे सिक्रेट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. डेटावरती घेऊन जातो. आजचा जो डेटा आलेला आहे तो अगेन थोडासा शॉकिंग आहे. पॉझिटिव्ह संकेत तर मिळत आहेत, पण डेटा का निगेटिव्ह आहे? तर डेटा अजून अजून निगेटिव्हच आहे. मोठ्या लोकांचा प्लॅन आहे, लक्षात घ्या, वरती नेऊन लटकवतील आणि ना कुठला 23,000 ना कुठला 23,500, सगळं कार्यक्रम होईल. ओके. हळूहळू मोठे लोक आहेत ते पोझिशन काढून घेत आहेत, शेअर्स वरती उचलले जातात आणि सगळे शेअर्स त्या ठिकाणी डंप केले जातात. तर रिटेलरला इकडे चिटकवून वरच्या लेवलला हळूहळू हळूहळू ते फेज आउट होण्याचा प्रयत्न करतायत. ओके. तर मित्रांनो, सावध राहा. फ्रेश इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करण्यापूर्वी थोडस काळजी घ्या. फार 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 सावधानतापूर्वक चांगले स्टॉक निवडूनच त्या ठिकाणी हे करा. ओके. तर अजूनही पोझिशन्स निगेटिव्हच आहेत. ओव्हरऑल जे पण ट्रान्झॅक्शन झाले ते फार हेवी नव्हते आजच्या दिवसभरात. फार काही मोठ्या मेजर ऍडिशन झालेला नाहीयेत. तर साईडवेजच मार्केट बघायला मिळालं. ठीक आहे. तर हे मी ऑलरेडी ग्रुपवरती अपडेट केलं होतं दुपारच्या वेळातच की फार मोठं काही आपल्याला दिसत नाहीये आणि मार्केट साईडवेजच आहे. तर कंटिन्युअस दिवसभरात वरच्या लेवलला लटकवण्याचं आज सुद्धा काम झालेलं आहे. ठीक आहे. ओव्हरऑल डेटाची डायरेक्शन निगेटिव्ह आहे. ह्याच्या बेसवर कोणी जाऊन कॉल पुट करण्याचा प्रयत्न करू नका. इंट्राडेचे वेगळे डेटाज आहेत. ओके. ओव्हरनाईट काही घेऊन जाण्याचा प्रयत्न करत जाऊ नका.
इंट्राडेचे काही वेगळे डेटा आहेत ते चेंजेस आले की आपण ती पोझिशन घेत असतो आणि बेस ऑन ह्या डेटाच्या आधारावर आपण पुढच्या दिवसाची हे करतो. आता मोस्ट प्रोबेबल डेटा जो आहे निगेटिव्ह आहे, तर आपल्याला जे पोझिशन शोधायचे ते निगेटिव्ह साईडला शोधायचे, पण जेवढी हेवी पॅनिक असेल तर तो डेटावर दिसेल. जे पॉझिटिव्हिटी येते तर पॉझिटिव्ह पोझिशन थोड्याशा अवॉइड करा. एवढंच मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा डेटा लक्षात येत असेल इंट्राडेचा आणि लॉंग टर्मचा. तर लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता. ठीक आहे, थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.